नमस्कार गणेश भक्तांनो, आपण आज गणेश पुराणाचा 6वा अध्याय बघणार आहोत। भृगु ऋषींच्या आश्रमात सूत सोमकांताची कथा पुढे सांगू लागले। सुदर्भा राणीचे हे बोलणे ऐकून च्यवन फार दुःखी झाला। काही प्रत्युत्तर न करता च्यवनाने आपला कलश भरून घेतला आणि तो घेऊन आश्रमात आपल्या पित्यासमोर घेऊन खाली मान घालून उभा राहिला। त्याच्या खिन्नपणाचे कारण भृगु ऋषी त्याला विचारत, च्यवनाने सोमकांत राजाची सगळी हकीकत भृगूंना सांगितली। ती ऐकून भृगू म्हणाले, त्यांना त्या सर्व आश्रमात घेऊन ये। पित्यांची आज्ञा होताच च्यवन पुन्हा सरोवरापाशी आला। तोपर्यंत कंदमुळे फळे आणायला गेले। प्रधानासहित परतले। भृगुपुत्राने सुधर्मेला म्हटले, हे राजस्त्रिये, माझ्या पिताजींनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन यायची मला आज्ञा दिली, तरी आपण आमच्या आश्रमात चालावे। च्यवनाचे हे बोलणे ऐकून सुधर्मा अतिशय आनंदित झाली। नवीन चैतन्याचा आपल्या देहात संचार झालेला आहे असे तिला वाटले। आपला पती व दोनदा प्रधानासह ती पतिव्रता राणी च्यवनाबरोबर भृगु ऋषींच्या आश्रमात गेली। गणपती व कार्तिक स्वामी ते दोन अमात्य पुढे चालले आहेत। त्यांच्या पुढे बृहस्पतीप्रमाणे च्यवन जात आहे व शंकर पार्वतीप्रमाणे ती राजा राणी कैलास पर्वतावर जणू काही गमन करत आहेत। अशा प्रकारे ती मंडळी भृगु ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचली। आश्रमात सर्वत्र वेदघोष कानावर येत होता। नानाविध पशु आपले जन्मता असलेले हांडवैर विसरून प्रेमाने त्या आश्रमात एकत्र हिंडता फिरता दिसत होते। तेथे वारा सुशीतल होता। सूर्याचा उन्हाचा जराही त्रास होत नव्हता। त्या आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले। त्यांना पाहताच सर्वांनी नम्रतेने त्यांना नमस्कार केला। नंतर सोमकांताने हात जोडून नम्रपणे भृगु ऋषींना म्हणले, महर्षी, हे आपल्या दर्शनाने माझा जन्म धन्य झाला। पूर्वजन्मीचे भाग्य आज मला उदयाला आले, म्हणून आपले परम पवित्र चरण मला दिसले। खरोखर माझ्या पूर्वजांनी पुण्याई थोर निश्चय महाराज। मी आजवर न्याय मार्गाने प्रजापालन केले। उभ्या आयुष्यात मी कधीही जाणून वा अजाणता पापकर्म केले नाही। तरीही माझ्या शरीराला एवढी दुर्गंधी व भयंकर व्याधी लागलेली आहे। व्याधी निरसनार्थ मी पुष्कळ उपाय केले, परंतु हे सर्व निष्फळ। महाराज, आपल्या पुण्याईने या परिसरात पशुपक्षी आपले निसर्गतः असलेले वैर विसरून गुण्या गोविंदाने एकत्र नाचतात। हे पाहून आपल्याविषयी मोठा विश्वास उत्पन्न झाला आहे। माझ्यासाठी आपण जर काही अंतःकरणा निर्माण झालेली आहे म्हणून आपण शरण आलो, तरी आपण माझे रक्षण करा, मला व्याधीपासून मुक्त करा। सोमकांत राजाची ही प्रार्थना ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, तू काळजी करू नकोस। आजपर्यंत माझ्या आश्रमात आले त्या दुःखातून संकटातून मुक्तता झाली आहे। असे कधी घडले नाही की मी तुझ्या दुखण्यावर तुला उपाय सांगेन। तुला पूर्वजन्मातील पापामुळे राजाला हे दुःख भोगावे लागत आहे। ते पाप कोणते तेही मी तुला सांगेन, परंतु प्रथम आपण भोजन करून घ्या। अरण्यातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण फार श्रमला आहात व भुकेने तुमचे चेहरेही सुकून गेले आहेत। भृगु ऋषींच्या त्या बोलण्याने सर्वांना फार समाधान झाले। नंतर भृगु ऋषींना सर्वांना अभ्यंग स्नान करून उंची वस्त्र अलंकार अर्पण केली। उत्कृष्ट मिष्टान्न भोजन दिले। प्रश्नोत्तरे ऋषींना दिलेल्या मृत्यूशय्येवर सर्वांनी विश्रांत केला। ऋषींच्या आश्वासनामुळे राजाची चिंता दूर पडून गेली, म्हणून राजाला त्या आश्रमाची जशी शांत निरामय झोप लागली तशी झोप त्याला आपल्या राजवाड्यातही लागली नाही। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। सोमकांताचा पूर्वजन्म आपण पुढच्या अध्यायात वाचणार आहोत। हर हर महादेव।